स्मारकाला देखील जागा लागणार आहे आणि ते अप्रोच लागणार आहे आपल्याला. ते अनुषंगिक गार्डन वगैरे जे करायचं आपल्याला ते पण करता येईल आपल्याला. अम्युजमेंट पार्क वगैरे सगळ्याला भरपूर जागा आहे. जागेत काय विषय नाही त्यामध्ये. असा राऊंड जायचं, असा राऊंड मोठा राऊंड हो ना, असं जायचं. या साईडला आणि हे ना हे जे सर्वप्रथम मोतीबाग तलावाच्या इथे मी जिथे उभी आहे ह्या जागेला मी प्रथम त्रिवार अभिवादन करते की ह्या जागेवर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती उभी राहणार आहे. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की ह्या जागेवर मी उद्याचं बघते की इथे एक भव्य बुद्ध मूर्ती उभी असेल. म्हणजे आपण जे हैदराबादला हुसेन सागरमध्ये जे काही आहे त्या संकल्पनेवर ही मूर्ती उभी राहणार आहे आणि ते पूर्ण जालन्याच्या विकासामध्ये आणि जालन्याच्या जे काही अभिमानाचं आहे तर त्याच्यामध्ये एक पाऊल हे पडणार आहे. आणि नक्कीच महानगरपालिकेला सुद्धा यामधून इन्कम सोर्स सुद्धा उभा राहील. आणि जी काही माझ्या आंबेडकरी समाजाने 15-20 वर्षापासून मागणी लावून धरलेली होती, अक्षरशः माझ्या समाज बांधवावर गुन्हे दाखल झाले होते आणि बराच काही संघर्ष झालेला होता. 15-20 वर्ष अक्षरशः आमची फसवणूक झाली होती. मात्र हा मुद्दा आपण उपस्थित केला महानगरपालिकेमध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे. हा क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे की बुद्ध मूर्तीची इथं जी सगळी आता मोजमाप झालेली आहे, सगळ्या जागा ठरवल्या गेलेल्या आहे. आता साऊथ सर इथे उभे आहेत आणि त्यांनी देखील सांगितलेलं एक 15 दिवसात जास्तीत जास्त आपलं सगळं इथलं लेवलिंग वगैरे सगळं सुरुवात झालेलं असेल आणि लगेचच आपल्या कामाला आता सुरुवात होत आहे. आणि हा समस्त आंबेडकरी समुदायाचा मी विजय मानते आणि सर्वांना मी सप्रेम क्रांतिकारी जय भीम करते आणि या जागेला पुनश्च मी अभिवादन करते.